नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही बनवणार आहोत खिशीचे तांदूळाचे पापड. तर हे पापड बनवण्यासाठी ना ज्या रात्री आपण तांदूळ भिजू घातले त्या रात्रीपासून 3 दिवस तांदूळ चांगले पाण्यात भिजवायचे आणि तिसऱ्या दिवशी हे उन्हात किंवा सावलीत वाळवायचे आणि चांगले वाळले की गिरणीतून तांदळाचं पीठ दळून आणायचं. त्यानंतर आता आपल्याला घ्यायची आहे खिशी. तर खिशी घेण्यासाठी ते 1.5 ग्लास इतकं पाणी आईने तापायला ठेवलं. त्यात थोडंसं मीठ टाकलं आणि पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची. तोपर्यंत ना आपण इथे पीठ मोजून घेऊया. 1.5 ग्लास पाण्यासाठी 1 ग्लास इतकं तांदळाचं पीठ जे ते आईने मोजून घेतलं आणि पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की मग आपण हे पीठ त्यात घालून चांगलं घोटून घेणार आहे. तर बघा पाण्याला चांगली उकळी आली होती. तर हे सगळं पीठ आईने त्यात टाकून दिलं आणि अशा बेलण्याच्या मदतीने हे पीठ चांगलं असं घुटून घ्यायचं. काही गुठळ्या वगैरे होत नाही, खिशी बिघडतसुद्धा नाही. एकदम मऊसूत अशी ही खिशी बनून तयार होते. आणि असा हा पिठाचा गोळा तयार झाला की गॅस एकदम कमी करायचा, एकदम लो स्पीडवर गॅस ठेवायचा आणि 2 ते 3 मिनटं याला सुरुवातीला वाफ काढून घ्यायची. पीठ कच्चं राहायला नको त्यासाठी 2 ते 3 मिनटं वाफ काढली की परत एकदा हे पीठ हलवून घ्यायचं आणि परत 1 मिनिटभर याची वाफ काढून घ्यायची. आणि अशी ही आपली झटपट खिशी घेऊन रेडी आहे बघा. माझी दुसरी तयारी करणं चालू होती, जसं की आपल्याला लागणार आहे डिंकाचं पाणी, बेलणं, परात पापड लाटायसाठी. तर तेच मी सगळं घेत होते समोर. आईने परातीला एक पाण्याचा शिंपडा मारला आणि हे सगळं खिशी घेतलेलं पीठ जे ते परातीत काढून घेतलं. आणि आता हे चांगलं पीठ मळून घ्यायचं. गरम असतानाच हे पीठ ना मळायचं, थंड झालं की हे मळलं जात नाही. तर बघा आईने सगळं हे पीठ काढून घेतलं आणि गरम असतं, हाताला चटके बसता, तर ना अधूनमधून थोडासा तुम्ही पाण्यात हात बुडवू शकता आणि हे पीठ मळून घ्यायचं. तर बघा आई कशी पीठ मळते तशी खिशी घेता तर मला पण येते, मी पण चांगली खिशी घेते. पण ना आई होती तर मग आईला सांगितलं की तूच घे खिशी. तर बघा अधूनमधून असं पाण्याचा हात लावून आईने हे सगळं गरम गरम पीठ जे ते मळून घेतलं. प्रिशाची तर लुडबुड चालू होती, तिला पण पापडं करायचे होते. आणि असं हे चांगलं मऊसूद मळून घेतलं की आता माझी बारी आहे. आता मी पापड लाटती. तर असा एक छोटा छोटा उंडा घ्यायचा पिठाचा आणि परातीवर थोडंसं डिंकाचं पाणी लावायचं आधी आणि परत बेल्याला पण एक थेंबभर पाणी लावलं आणि असा हा एकाच डायरेक्शननी हा पापड जो आहे तो लाटायचा. तुम्हाला जर पुढं लोटता येत असेल तर पुढं लोटायचं किंवा काही जण मागंसुद्धा घेतात. हा पापडाचा एढा जो असतो ना तो पुढं घेता किंवा मागं घेतात. तर असं बघा अलगद हाताने हा पापड निघतो. आणि हे पापड जे आहेत ते असे टोपलीवर सुपावर, फक्त लाकडी सूप पाहिजे तर अशी टोपली सूप याच्यावर हे टाकले जातात. तर असे हे तांदळाचे पापड अगदी पातळ असे आणि पांढरे शुभ्र होता बघा. तुम्ही पण एकदा घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला पण जमतील. आणि काही नाही, ह्या पापडाला फक्त लागते प्रॅक्टिस. जेवढी तुमची प्रॅक्टिस असेल तेवढं हे पापड पटकन होता. तर आधी ना आमचं माझ्या आईचा छोटासा हा पापडाचा बिझनेस होता बघा. सुरुवातीला जेव्हा मी शाळेत जायची ना तेव्हा माझी आई पापड करायची आणि तेव्हापासूनच मला पण सवय लागलेली आहे. आम्ही उन्हाळ्याभर हे तांदळाचे पापड करून विकायचो. तर हे पापड करायची इतकी सवय आहे ना हाताला की कसा पण तुटला मुटला तरी तो पापड आम्हाला जमतो करायला. अधूनमधून ह्या पिशाची बघा लुडबुड चालू होती, तिला पण पापड लाटायचे होते. तर तिला एक छोटीशी परात दिली, बेलणं दिलं म्हणजे शांत बसेल ती आणि मला करू देईल. तर आता मी पापड लाटणार आणि माझी खिशी संपत आली की लगेच आई खिशी घेत होती. तर असं दिवसभर म्हणजे 4 वाजेपर्यंत आमचं पापड करायचं काम चालू होतं. आई वाळू घालायची, खिशी घेऊन द्यायची आणि मी पापड लाटत होते. थोडेसे आईने पण केले, पण ना मला आईची क्लिप शूट करायचं लक्षच नाही. परत आता आम्ही गहू तांदळाचे पापड करणार आहोत ना तेव्हा तुम्हाला
दाखवेल की माझ्यापेक्षा ना आईची स्पीड खूप जास्त आहे पापड लाटायची, कारण तिच्याकडूनच मी शिकलेली आहे. म्हणजे आई करत होती म्हणून मला जमतं सगळं काही. तर माझ्या आईची स्पीड तर माझ्यापेक्षा दुप्पट आहे पापड करण्याची, ती खूप फास्ट करते. तर पुढच्या एका व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला आई पापड करताना. तर असे हे सगळे मी ना पापड करून घेते, एकामागे एक माझी टोपली भरत होती. आणि आज 1 किलोचे आम्ही हे तांदळाचे पापड केले बघा. तर एका खिशीमध्ये जवळपास 40 ते 45 पापड बनून होत आहे. आणि 1 किलोभराचे पापड भरपूर होऊन जातात, वर्षभर पुरतील इतके. आणि दरवर्षी फ्रेश करायचं आणि फ्रेश खायचं, त्यामुळं थोडं थोडंच बनवायचं. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते मला कमेंट करून एकदा नक्की सांगा. तुम्ही पण असे पापड बनवतात का खिशीचे, ते पण मला कमेंट करून सांगा. आजकाल तर खूप दुर्मिळ झालं आहे, म्हणजे कोणीच तांदळ म्हणजे असे पारंपरिक पद्धतीने पापड कुरडया करत नाही. काहीतरी काय ना मॉडर्न टच असतो प्रत्येक वाळवणाला. पण आमची इथं असं नाही, पहिल्यापासून जे चालत आलेलं आहे ना, जसं पहिल्यापासून पापड कुरड्या शेवया वगैरे करतात तसंच आमच्या घरी केल्या जातं. आता ते दाबायची वगैरे मशीन आलेली आहे, त्या दाबायच्या मशिनीमध्ये करतात काही जण. पण आम्हाला त्याची चव आवडत नाही. आणि तुम्ही पण एकदा ट्राय करा बघा, मशिनीतले पापड आणि हाताने लाटलेले पापड, दोन्ही पापडांची चव काहीतरी वेगळीच असते. तर असे बघा, एका खिशीमध्ये माझे हे एवढे टोपले भरले होते. आणि थोडेसे हे टोपल्यावर सुकले की नंतर मग याला एखाद्या कापडावर किंवा पान कापडावर तुम्ही वाळू घालू शकता. तर बघा, असे हे माझे 1 किलोचे एवढं टोपलंभर पापडं झालेले आहेत. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.